शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागतो, एकदा नाही तर 100 वेळा शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागेल. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. काल अजित पवारांनी माफी मागितल्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा माफी मागितली. प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार करता, निदान छत्रपतींना तरी सोडा. शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. तर पोकळ पुतळा कोणी समुद्रकिनारी उभं करतं का? शर्मिला ठाकरे यांचा संतप्त सवाल. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हुशारी केली, नारायण राणेंचा आरोप. तर माझ्या परवानगीशिवाय आदित्य ठाकरेंना 2 तास किल्ल्याबाहेर पडता आलं नाही, राणेंचा दावा. नारायण राणेंनी धमकी दिल्याचा ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा आरोप. तर धमकी देण्याची गरज नाही, मी मनात आणलं तर तसं करू शकतो, नारायण राणेंचा धमकीवजा इशारा. राणेंच्या विरोधामध्ये पुण्यात ठाकरे गटाचं जोडेमारो आंदोलन. राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का? अंधारेंचा संतप्त सवाल. नारायण राणेंना अटक करण्याची मागणी. नितेश राणे जयदीप आपटेचा दोस्ताना. राणेंनी जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट मिळवून दिलं, सुषमा अंधारेंचा आरोप. तर आपटेला आम्हीच आपटणार, नितेश राणेंचा पलटवार. राणेंवर बोलण्यासाठी रश्मी ठाकरे जबरदस्ती करायच्या, मनीषा कायंदे यांनी सांगितलं. तसंच आता पद मिळवण्यासाठी अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करतायत, नितेश राणेंची खोचक टीका. पेंग्विनला काल डायपर घालण्याची वेळ आली होती, आमच्या नादी लागू नका. पेंग्विनची अवस्था बघा. मालवणमधील राड्यानंतर नितेश राणेंची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभरात आंदोलन. महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन. नवा पुतळा उभारण्याची मागणी. आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची टीका. तर सरकार फक्त कमिशन खाण्यासाठी बनवलं आहे का? नाना पटोलेंचा संतप्त सवाल. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामधील शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू. आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा देखील वापर. शिवरायांचा पुतळा बनवणारा मूर्तिकार जयदीप आपटे आरएसएसचा माणूस. ब्रॉन्झचा पुतळा बनवून सुद्धा डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला, नाना पटोलेंचे गंभीर आरोप. कुणीतरी सांगितलं जयदीप आपटे राहुल गांधींचा माणूस, आता हे तपासावं लागेल. बेछूट बेभान आरोप करायची विरोधकांना सवय, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार. कुणी म्हणते नौदलानं काम केलं, कुणी म्हणतं पीडब्ल्यूडीनं केलं. कुणीही करो चूक ती चूकच, त्याच्यावर कडक कारवाई करणार. अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. अजित पवार उद्या राजकोट किल्ल्यावर जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1:18 कोसळला. वेल्डिंग कमकुवत असल्यामुळे बसवल्यापासूनच पुतळा हलत होता, प्रत्यक्षदर्शींची TV9 मराठीला माहिती. 29 सप्टेंबर पासून उपोषण करणारच, आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम. तर 29 सप्टेंबर पर्यंत वेळ देतो, फडणवीसांना माया आहे की नाही ते बघू, जरांगेंचा इशारा. आरक्षणाविरोधामध्ये बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार, मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. दादांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील, तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकते, रोहित पवारांचं विधान. तर तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनीती, रोहित पवारांची टीका. प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकच सांगणं, हिंदूंच्या आड येऊ नका. नितेश राणेंचा पुन्हा राज्यातील पोलिसांना अप्रत्यक्ष इशारा. सांगलीतील सभेमध्ये नितेश राणेंची धमकीची भाषा. गणेशोत्सवासाठी बोरिवली स्थानकावरून वांद्रे मडगाव विशेष ट्रेन सुरू. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार.